कर्जत तालुक्यामध्ये ह्यांनी पैसे खाण्यासाठी सुळसुळाट माजवलं आहे। हे कुणाला सोडत नाहीत। ज्या वेळेस तुमचा परत तगादा येईल त्यावेळेस औषधाची बाटली किंवा दाव आम्ही दोघं घेऊन येणार। तर ह्या मूर्खांनी याला 1,65,000 रुपये दंड केला आहे। तुम्ही याला त्याला देऊ नका। तुम्ही काय तुम्हाला काय पैसे सांगण्याची सोय करायची का? ह्याला जागवायचा का नाही जागवायचा? इतके मूर्खावणे करू नका। कर्जत शहरालगत अब्बास गुलाब सय्यद तुमची कोण आहे? वडील यांच्या नावावर जमीन किती आहे? 7 एकर 7 एकर जमीन आहे। पण या शेतकऱ्याने ठरवलं होतं इथं मुरुम असल्यामुळे काय पिकत नाही। काही साईडला माती डोक्यातली माती होती, काही साईडला मुरुम होता। पण ह्या शेतकऱ्याने ठरलं माती ढिगारा गेला ट्रॅक्टर लावून मुरुम बाजूला काढला। पण या सर्कल तहसीलदारला कोणतरी फोन केला। सर्कल व तहसीलदार तिथं कामगार आले, ह्याचा पंचनामा केला। तर ह्या मूर्खांनी याला 1,65,000 रुपये दंड केला आहे। हे 100% चुकीचे आहे। ह्यातला 1 रुपया तुम्हाला दंड मिळणार नाही। आणि या शेतकऱ्याचे काय करायचं कारण माझं तुम्हाला काय करायचं करा असं मी तुम्हाला सांगतो। हा शेतकरी मुसलमान आहे। मुसलमान मी आहे 96 कोटी मराठा। मी मराठा मुसलमान इतर जात कुठल्या बघत नाही। माझ्या कानावर एका शेतकरी सांगितलं माझ्या अन्याय होतोय तिथं मी हजर असतो। कालचीच घटना इथं जवळच चांभार समाज व मुसलमान समाज यांचा 80 वर्षापासून चालू होता। तो काल मी म्हणजे मुसलमान लोकांनी सर्व पोलीस अधिकारी तिथं बोलून घेतले होते। त्यांचे दोघांच्या उतारे बघितले। ज्याचं खरं असेल तर आम्ही तो निर्णय दिला। मी सांगायचे तात्पर्य एकच आहे, मुसलमान असो मतंग समाज असो जे भीमा असो कुणी असू द्या, फक्त मला फोन करा। मी त्याचं सगळं शहानिशा करतो आणि त्याचा जो अन्याय होईल तो मी सर्व सॉल्व करतो। पण हे तहसीलदार साहेब व इतर त्यांचे कर्मचारी कर्जत तालुक्यामध्ये ह्यांनी पैसे खाण्यासाठी सुळसुळाट माजवलं आहे। हे कुणाला सोडत नाहीत। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या टिप्पणी धरतात, त्याच्यावरून पैसे घेतात। हे कुणाला सोडत नाही, मला बोलता येत नाही त्याच्यामुळं हे कुणाला सोडत नाहीत। त्याच्यामुळे मी तहसीलदार साहेब तुम्हाला साहेब म्हणतोय, तुमचा आता होद्दा वाढायला कळलंय मला, पण तुमचा होद्दा आम्हाला वाकडं तुम्हाला बोलायची पाळी येऊ देऊ नका। आम्हाला तुमच्या वाकडं बोट करण्याची पाळी येऊ देऊ नका। त्याच्यामुळे तुमचा होद्दा आबाजीत तुम्ही करा। कर्जतच्या जनतेला तुम्ही अजिबात त्रास देऊ नका। तुम्हाला मी काल फोन केला, परवा दिवशी फोन केला, तुम्ही माझा फोन उचलला नाही। मग तुम्ही इथं पैसे खाण्यासाठी आलेत का लोकांना सहकार्य करण्यासाठी आलेत? तुम्हाला सरकारने हे जनतेची कामं करायचं कामाला ठेवलं आहे, पण तुम्ही जनतेची कामं न करता नुसते लाखो रुपये तुम्ही वाढायचे बघतात। मला सगळं माहिती, मी माहिती असल्याच्या अजिबात बोलत नाही। त्याच्यामुळे तहसीलदार साहेबाला विनंती करतो व त्याच्या खालचे जे कोण कुत्रे असतील त्यांना सुद्धा विनंती करतो, तुम्ही कर्जत तालुक्यात अजिबात लोकांना कोणाला त्रास देऊ नका। तुमचं सरकारचं म्हणणं आहे ना बाबा मुरुम वाहत्यात कुठे खडे वाहत्यात आमकं दम करत्यात, त्याला तुम्ही दंड करा ना। इथं वावरातले वार लेवर चालू आहे त्याला तुम्ही दंड करता 1,65,000। हे शेतकरी म्हणला मी उद्या मंगळवारी तहसीलदार साहेबांना ऑफिसात फाशी घेणार आहे। ह्याला जागवायचा का नाही जागवायचा? इतके मूर्खावणे करू नका। तहसीलदार साहेब मी तुम्हाला आज नाड तर बोलू नाही, आज तुम्हाला आवाज बोलतोय, जर ह्या शेतकऱ्यावर 1,00,000 तुम्ही 5,000 घेतलं तर तुम्हाला मी आरोग्य बोलणार असं तुम्हाला सांगतो। तुम्हाला काय बोलायचं काय इथं लेवल सगळं खरं सांगायचं। थोडं पुढे या। इथं लेवल चालू होती सगळी, लेवल इथं सगळं पीक बी येईना काहीच येईना, सगळं वाहून जाते। पाणी दिलं तर आज दिलं तर उद्या पाणी बसाना, मग तेव्हा लेवलचं काम चालू होतं। आणि काय ना कारण ती 6 महिन्यापूर्वी आले इथं, ती बघितलं त्यांनी JCB ती लेवल चालू होती ट्रॅक्टर त्यांनी, आणि ती गाड्या आल्या ती गेली ती पळून तिकडं। मी होतो साईडवर कामावर इथं येऊन बघतो तिथं सगळं कोणीच नाही। मग ती म्हणजे फोन आला असं म्हणजे माणसं आले तिथं अधिकारी, की ती म्हणले पंचनामा का साहेबांनी बघितलं नाही, इथं गाड्या डंपर होती नाही, आज झालं तर झालं। इथं एक डंपर बी नव्हता, काहीच नव्हतं, सगळं JCB लावून आपण इथं वाडवडी करून घेतली। तिथं माती डिपो लावून ठेवलेत आपण, इथं सगळं वाहत होतं वावर।
इथं कुठं मुरुम विकला आपण, आपल्या इथं जमीन इथंच पांगितोय आपण सगळं. बरोबर आहे. इथं काहीच नाही. उलट शेजाऱ्याला आपण इथून जायला वाट करून दिली. ते म्हणलं आपल्याला इथं माती व्हायची, म्हणला मला बांध फोडावं लागला, मला शेजारी पिरून घेतलेलं आहे. शेजारी कोण आहे तो? ती शेजारी खरात आहेत, खरं सोन्या खरात. मग त्याला वाट करून तुम्ही दोन्ही साईडने मका होती, म्हणलं मला माती भरायची, म्हणलं तुम्ही वाट द्या इथून. बांध फोडून आपण त्यांना वाट करून दिली. वाट बघितली. आणि तरी पण हे असं ह्यांनी जाणून बुजून 1,65,000 तुम्ही 7 दिवसात भरा म्हणले, नाही तर मग कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मग मी अण्णाकडे गाडी घेऊन फोन लावला की म्हणलं असंच झालंय. म्हणजे बघा म्हणलं आता काय, मला तर काय बोलता येणार पुढे. तिथे या शेतकरी मला सकाळी फोन लावला, आता 132 KV पाशी समस्तार मंदिरापाशी इकडे साईडला मी आलो आहे. सर्व पाहणी केली, खरी काय परिस्थिती आहे. या शेतकऱ्याच्या नोटीस बघितलं, 1,65,600 रुपये दंड आला आहे. का आला आहे? ह्यांची शेतकऱ्यांची जमीन लेवल करताना आला आहे. अरे मूर्खांनो, तुम्हाला किती पैसे पाहिजे मी देतो ना. काय तुम्हाला मग माझे किती पैसे, माझे वावर की तुम्हाला पैसे देतो. पण अशा एखाद्या मुसलमान असो, मराठा असो, इथं कोणतीही जात असो, तुम्ही याला त्याला देऊ नका. तुम्ही काय, तुम्हाला काय पैसे सांगण्याची सोय करायची का? असं अजिबात करू नका. कालची पण सांगतो, खरं सांगतो, तुमच्या माझी माणसं होती तर त्यांना मी विरोध केला आणि इतर जातीला मी सहकार्य केलं. खरं बोललो होतो. आणि आज तहसीलदार साहेबांना इतर अधिकारी विरोध करून तुला करतोय. तू आहे मुसलमानाचा, बरोबर के असं मी सांगतो. आणि इथून पुढे सुद्धा तहसीलदार साहेब, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. मी हात जोडून कोणाला विरोध करीत नाही. तुम्ही तालुक्याचे अधिकारी असल्यामुळे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. तुमचा हुद्दा वाढला असेल, तुमच्या मानापरीने घ्या. आम्हाला वाकडं बोट अजिबात लावू नका, नाहीतर मी जेलमध्ये तयार असतो. पण तुमचा 100% कार्यक्रम करणार. अशा गोरगरिबांना, शेतकऱ्यांना अजिबात तुम्ही त्रास देऊ नका, असं मी तुम्हाला सांगतो. तहसीलदार साहेब, तुमचं परमिशन झाले असं मला कळतं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही प्रांत व्हा किंवा कलेक्टर व्हा, पण अशा गरीब शेतकऱ्यांना अजिबात त्रास देऊ नका. तुम्हाला मोठे मोठे मासे तुम्ही गळा लावा तुम्ही, पण अशा गरीबांना तुम्ही का त्रास देतात? असं मला जमणार नाही. दुसरे कोणी पदाधिकारी असतील, कोणी पुढे असतील, पैसे खाणारे असतील, ते सहन करतील. मी सहन करणार नाही. मी ह्या शेतकऱ्यावर आत्महत्या सुद्धा करू शकतो, कारण मला कशाचं घेणं नाही. काय मला पैसा लागत नाही, मला काय लागत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, मी कुठल्याच अधिकाऱ्याला केव्हा विनंती केली नाही आणि करणार नाही. तुम्ही तालुक्याचे बॉस आहेत, तुम्ही तहसीलदार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो. पण तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नका, असं माझं तुम्हाला वॉर्निंग आहे. तुम्ही आजपर्यंत तालुक्यामध्ये जेवढा काळेकर राहिला आहे, तुम्ही तुमच्या तेवढ्या सुखात घालवा. लोकांना त्रास देऊन घालू नका, असं मी तुम्हाला सांगतो. परत सांगतो, हा शेतकरी पैसे भरणार नाही. ज्या वेळेस तुमचा परत तगादा येईल, त्यावेळेस औषधाची बाटली किंवा दाव आम्ही दोघं घेऊन येणार आणि तुमच्या ऑफिस पुढे आत्महत्या करणार. तुम्ही जरी बदलून गेलं तरी तुमच्या नावाने आम्ही आत्महत्या करणार. ही माझी बी जगायची इच्छा नाही. काय जगायचं? मला त्रास होतोय. मला कोणी फोन करतोय, मी कुठं जातोय, एक बॅटरीचं पैसे नाही, काय नाही, कुठं जातो मी. त्याच्यामुळे तुम्हाला परत विनंती करतो, अजिबात गोरगरिबी शेतकरी विनंती करू नका. तुम्ही घटना मोठे तिकडे बघा तुम्ही का तुम्हाला काय करायची ती. त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, जरा सत्यमेव जयते हा शब्द मंत्रालयात असतो, मंत्रालयात कोर्ट असतो, कोर्टामध्ये इतर मोठा अभियान असतो, सत्यमेव जयते. त्याच्यामुळे सत्यमेव जयते. जय भीम, जय मातंग समाज, रामकृष्ण हरी, जय मल्हार, जय शिवाजी महाराज. शिवाजी महाराज अजून एकदा म्हण, जय शिवाजी महाराज. हा, जय शिवाजी महाराज असं मी तुम्हाला सांगतो. आणि मुसलमान समाज असो, कुणी असो, अन्याय होता कामा नये. मी कुणाला अधिकाऱ्याला मोजत नाही. ज्या शेतकऱ्यावर अन्याय होईल तिथं मी उभा असतो, असं तुम्हाला सांगतो. माझा कसा केला पार आता, पण तुम्हाला मी सुट्टी देणार नाही, असं मी तुम्हाला सांगतो. सत्यमेव जयते. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलधरण रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 90 11 40 0903.